बातमी आहे नवाब मलिक यांची। नवाब मलिक यांनी संपूर्ण एनसीबीच्या या कारवाईवरच काही प्रश्न उपस्थित केले आहेत। एनसीबीच्या या कारवाईत केपी गोसावी आणि मनीष भानुशाली काय करत होते, याच मनीष भानुशालींच्या तारखांबाबतही काही महत्त्वाचे प्रश्न आहेत। हेच मनीष भानुशाली हे ज्यावेळी ड्रग सापडलं त्यावेळी त्या क्रूजवर काय करत होते, ज्यावेळी अदानी पोर्टवर ड्रग सापडलं त्यावेळी ते गुजरातमध्ये काय करत होते, त्याच्या अगोदर ते दिल्लीत काय करत होते। काही धक्कादायक फोटो यावेळी त्यांनी पुरावा म्हणून दिलेले आहेत। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, क्रूजवर ड्रग सापडलं नाही हा आरोप करताना या मनीष भानुशालीचे आणि भाजपच्या निकटवर्तीयांचे फोटो कसे, हा सगळ्यात मोठा जिव्हारी प्रश्न राजकीय दृष्ट्या आता उपस्थित झाला आहे। एनसीबी भारतीय जनता पार्टी के लोगों के साथ मिलकर लोगों को गिरफ्तार कर रही है और ये जो सारे एविडेंस है मैं आपको व्हाट्सएप के जरिए सारी चीज़ें देता हूँ। और गोसावी ये क्लेम करता है कि ये प्राइवेट डिटेक्टिव है। गोसावी क्लेम करता है कि ये कोलालमपुर में रहता है। अब इतना बड़ा सब इंटरनेशनल कनेक्शन है। हमें लगता है कि दिल्ली के एनसीबी के मुखिया जो सवाल हमने खड़ा किए हैं उसका खुलासा करेंगे। अगर खुलासा नहीं करते हैं तो और सवाल कुछ दिनों में हम उनके सामने रखने का काम करेंगे। मिस्टर गोसावी का जोनल डायरेक्टर से क्या रिश्ता है ये उसको खुलासा करना पड़ेगा। अगर एनसीबी कहती है कि ये एनसीबी का अधिकारी नहीं है तो किस तरह से दो हाई प्रोफाइल एक्यूज को ये हैंडल कर रहे थे। मनीष भानुशाली ये एनसीबी का अधिकारी नहीं, फिर ये दूसरे हाई प्रोफाइल जो एक्यूज है उसको कैसे हैंडल कर रहा था। सवाल ये उठ रहा है कि क्या एनसीबी को अधिकार है कि प्राइवेट लोगों को हायर करके या उनकी मदद से रेड की जाए। राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। या सगळ्यावर भाजपचे नेते आपल्यासोबत जोडले जात आहेत। सुधीर मुनगंटीवारजी स्वागत आपलं। खरं तर नवाब मलिक यांनी या संपूर्ण कारवाईवर मुनगंटीवारजी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। मनीष भानुशाली याचे भाजपच्या नेत्यांसोबतचे असलेले फोटो यावेळी त्यांनी दिले आहेत आणि ही व्यक्ती तिथे कसे असे प्रश्न उपस्थित होत आहेत। आपली प्रतिक्रिया? नाही, मला वाटतं की असे प्रश्न उपस्थित करण्याच्या ऐवजी ज्या लोकांवर कारवाई झाली आहे किंवा ज्यांच्याकडे ड्रग सापडलं आहे त्यांच्याशी यांचं काय नातं आहे, त्यांच्याकडे ड्रग सापडलं की नाही यावर चर्चा करण्याच्या ऐवजी ड्रग्ज कोणी पकडून दिलं, ते कोण आहे, त्यांचं गोत्र काय आहे, त्यांचं नाड काय आहे, त्यांची गाव काय, अरे ज्याच्याकडे ड्रग सापडलं, जे तिथं कपडे काढून नग्न अवस्थेमध्ये नृत्य करतात, जे ज्या पद्धतीने आज ड्रग्सच्या याच्यामध्ये पकडल्या जातात त्याच्यावर चर्चा केली पाहिजे। एनसीपी आणि भाजपचे संबंध आहे काय आपण बोलतो, आणि आपल्याकडे काही जास्तीची माहिती असेल तर खरं तर स्वतःहून हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचं वर्ष आहे। नवाब मलिक स्वतः मंत्री आहे, या भारताचे स्वतःला ते सन्माननीय नागरिक म्हणतात, तर आपली घटना आपल्याला सांगते की अशी काही माहिती आपल्याकडे उपलब्ध असेल तर ही माहिती घेऊन त्यांनी स्वतः एनसीपीचे नेते म्हणून एनसीपीच्या कार्यालयात जायचं, म्हणजे स्वतःच्या नाही त्या कार्यालयात जाऊन माहिती द्यायची। पत्रकारांना माहिती देऊन काय सिद्ध करता येते, काय साध्य करण्याचा प्रयत्न आहे की शाहरुख खानचा मुलगा जो आहे तो निर्दोष आहे। शाहरुख खानचा मुलगा निर्दोष साध्य करण्यासाठी ते स्वतःच्या मंत्रिपदाची प्रतिष्ठा खर्च करताय, स्वतःच्या पक्षाचं वजन वापरताय, कशासाठी, मतासाठी, मताच्या गाठारीसाठी, मताच्या तुष्टीकरणासाठी। एक मंत्री म्हणून जर तुमच्याकडे जास्तीची माहिती आहे तुम्ही स्वतःहून कार्यालयात जायला पाहिजे आणि त्या कार्यालयामध्ये जाऊन माहिती दिली पाहिजे। हा भाजपचा संबंध आहे, म्हणजे ड्रग्सच्या बद्दल बोलायचंच नाही, शाहरुख खानचा मुलगा जसं काही आपल्या नात्यागोत्यात काय म्हणून बोलायचं नाही, आपल्या जावयाबद्दल याच संदर्भात कारवाई झाली म्हणून त्या ज्या कुळातले जे लोक आहे ड्रग्सच्या त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करायचा मंत्रिपदाचा उपयोग करून। माहिती असेल तर निश्चितपणे गेलं पाहिजे आणि ही माहिती घेऊन त्यांना एखादी पीआय टाकता येते
आपल्यावर आरोप झाल्यावर 100 कोटीचं पीआर टाकता येते, पण देश खड्ड्यात जात असताना मग तुम्हाला पीआर टाकताना मात्र तुमच्या खिशात पैसे नसतात का? वकिलाला फी द्यायला पैसे नसतात का? हे प्रश्न उपस्थित होतात. नक्कीच या सगळ्या संदर्भात तुम्ही जे उपस्थित केलेले प्रश्न आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. आम्ही या संदर्भात थेट नवाब मलिक यांच्याशी बोलण्याचा संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय. पण सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्या केसच्या दरम्यान, या सगळ्या पत्रकार परिषदेच्या दरम्यान मनीष भानुशाली आणि सगळ्या भाजप नेत्यांचे काही फोटो दाखवले जात आहेत. त्या आरोपावर आणि त्या आक्षेपावर तुम्ही काय स्पष्टीकरण द्याल? नाही, फोटो उद्या पवार साहेबांचा मोदींसोबत फोटो आहे म्हणून पवार साहेबांनी गुन्हा केला तर मोदी साहेब त्याच्यामध्ये आरोपी होतील का? उद्या हसन मुश्रीफांसोबत माझे फोटो आहे, हसन मुश्रीफांनी काही केलं तर काय मी गुन्हेगार होतील? तुमच्यासोबत माझे फोटो राहील, मी उद्या गुन्हा केला तर तुम्ही आरोपी होता. आपण कुठं चाललो आहे? अरे राजकारणात असताना कोण तुमच्या बाजूला उभा राहतो, कधी फोटो काढतो हे तुम्हालाही समजत नाही. कारण त्या गर्दीमध्ये प्रत्येकाचा बायोडेटा घेत आपण पोलीस अधिकाऱ्यांना त्याच्या संदर्भातली पूर्व इतिहास घेत एखादा मंत्री म्हणून, एखादा नेता म्हणून हे शक्य नाही आहे. अशा अनेक फोटो असतात की ज्या फोटोमध्ये त्यामध्ये एखादा नेता तिथं असतो. आता उद्या राष्ट्रवादीचे अनेक नेते आहेत, त्यांच्या सोबत आमची फोटो आहेत. उद्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एखादी चूक केली म्हणून भाजपचा नेता चूक आहे असं म्हणणं बालिशपणा आहे. हा शुद्ध बालिशपणा आहे, याला दुसरा शब्द नाही. एखादा शब्द आपल्याला शोधावा लागेल. यांच्यासोबत फोटो आहे म्हणून त्याचा संबंध. आश्चर्यचकित. परवा मी एका मोठ्या नेत्याचा फोटो दाऊद इब्राहिम सोबत बघितला. आता म्हणून तो नेता दोषी का? असेल कुठला जुना फोटो. राष्ट्रवादीच्या नेत्यांचे अनेक फोटो आहेत की जे गुंडागर्दी करतात, खंडणी वसूल करतात, दहशत निर्माण करतात, अशा लोकांसोबत फोटो आहे. काय करायचं? आता सचिन वाझे सोबत तर उद्धव ठाकरे साहेबांचा फोटो आहे. आता सचिन वाझेला प्रवेशच दिला होता. मग उद्धवजी हे असे सचिन वाझे सारखे असंस्कृत आहे असं म्हणायचं का? तेव्हा त्यांना माहित नव्हतं सचिन वाझे असं करेल की अशा पद्धतीने तो शिवसेनेत सदस्य होईल, नंतर असा खंडणी माज पोलीस अधिकारी राहील. मला वाटतं की अशा पद्धतीचा हे बालिश शब्द सुद्धा अपुरा पडतो. नक्कीच. आता या सगळ्याच्या निमित्तानं एकच महत्त्वाचा प्रश्न की आज एवढे गंभीर आरोप आणि भाजपाच्या नेत्यांचे फोटो दाखवून केल्यानंतर या सगळ्या प्रकरणात केपी गोसावी आणि मनीष भानुशाली या दोन व्यक्ती या त्या ठिकाणी का उपस्थित होत्या या प्रश्नावर अशा पद्धतीनं चुकीच्या व्यक्ती या कारवाईत सहभागी झाल्या हा जो आक्षेप आहे त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? संदर्भामध्ये तर्काच्या आधारावर या देशाचा कोणताही नागरिक, काँग्रेसचा असेल, शिवसेनेचा असेल, राष्ट्रवादीचा असेल, जो म्हणून देशभक्त आहे, त्यांनी ड्रग्ज असेल, कुठं चुकीची कामं होत असेल तर ती पकडून देण्यामध्ये कुठेही आपली घटना थांबवत नाही. उद्या एखाद्या ठिकाणी खून होत असताना तो थांबवणं हा आपला अधिकार आहे. कोणी चुकीची दारू विकताय, कोणी रेती माफी आहे, कोणी गुन्हा करताय, कोणी करप्शन करताय, तर प्रत्येक राष्ट्रभक्त ते थांबवण्याचं काम करतो. आता या ठिकाणी भाजपच्या लोकांनी हे थांबवलं नाही थांबवलं हे तर विस्तृत नंतर माहिती येईल. पण या संदर्भात जर त्यांच्याकडे काही जास्तीची माहिती असेल नक्कीच तर त्यांचे हात बांधून नाहीये ना. नक्कीच हात बांधलेले कोणाचेच नाहीयेत आणि त्या कारवाईसाठी त्यांनी जावं ही तुम्ही भूमिका घेतली. सुधीरजी, मी तुम्हाला काही वेळासाठी थांबवतोय. आपल्यासोबत काँग्रेसचे नेते सचिन सावंत जोडले जात आहेत. सचिनजी, आज नवाब मलिक यांनी काही गंभीर आक्षेप उपस्थित केलेत. तर्काचा भाग जर लक्षात घेतला तर केपी गोसावी आणि त्या ठिकाणी भानुशाली करत काय होते आणि हे भानुशाली भाजपाच्या नेत्यांसोबत का आहेत तारखानुसार त्यांनी जाहीर केलं. आपली प्रतिक्रिया काय? निश्चितपणे म्हणजे हे जे प्रश्न विचारले गेले आहेत नवाब मलिकांनी ते गंभीर आहेत आणि एकंदरच भारतीय जनता पक्ष आणि एनसीबीचं काय नेक्सस आहे ते समोर आलं पाहिजे आणि म्हणूनच महाराष्ट्र विकास आघाडी सरकारनं याची चौकशी करावी अशी आम्ही मागणी केली. तुम्ही लक्षात घ्या, आता मी मुनगंटीवार साहेब बोलत होते का भाजपचे नेते बोलत होते त्यांचं मी ऐकत होतो. मला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की समजा तुम्हाला मदत करायची आहे, आरोपींना ताब्यात घेऊन ते एनसीबीच्या कार्यालयापर्यंत पोहोचवणं, एनसीबीची रेड चालू असताना हे कसं शक्य आहे? कोणाला शक्य आहे? हो, असं होतं का? यांच्या कार्यकालामध्ये झालं होतं का? फडणवीस सरकारच्या कालावधीमध्ये जो स्वतः आरोपी आहे तो देखील त्याच्यामध्ये सामील आहे आणि हे सगळे व्यक्ती प्रायव्हेट स्वतःच्या गाडीवरती पोलीसची पाटी लावून फिरतायत. हे कसं चाललंय?
ह्यामागे किती मोठं भयानक त्या ठिकाणी भीषण जे चित्र समोर येत आहे याची चौकशीच्या ह्याच्या मुळाशी पोचायला नको. आणि हा जर सगळं जर खोटं असेल तर हे जर कशासाठी रचलं गेलं. तुम्ही लक्षात घ्या, 21,000 कोटी रुपयांचा साठा जो आजवरच्या इतिहासामधला सगळ्यात मोठा साठा हा मुद्रा पोर्टवरती दिसतोय आपल्याला. तो एकदा आला का अनेकदा आला याची चौकशी नीट होत नाही, ती बातमी दाबली गेली. प्रश्न असा आहे की सगळ्या तरुण पिढीला बर्बाद करण्याचं याचं कारस्थान आहे का. आणि या संदर्भामध्ये एनसीबीचं आणि भाजपचं हे त्या ठिकाणी उद्दिष्ट होतं का की आता लक्ष दुसरीकडे वळवावं लोकांचं. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी समोर आल्या पाहिजेत. भाजपचा उपाध्यक्ष तिकडे काय करत होता याचं उत्तर आता एनसीबीनं देण्याची आवश्यकता आहे. नक्कीच एनसीबीनं या प्रश्नाची उत्तर देणं आवश्यक आहे. सचिन, मी थोडं थांबवतोय. मुनगंटीवार जर आपल्यासोबत असतील तर मुनगंटीवारजी, हाच प्रश्न माझा तुमच्यासोबत आहे की जर अशा प्रकारचे नावं येत असतील, भाजपच्या नेत्यांचे फोटो दाखवत असतील, तर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला किंवा या सगळ्या आक्षेपाला काही जाहीर उत्तर देणार आहात का पत्रकार परिषदेत? नाही, जाहीर उत्तर तर मी दिलंच ना. तुमच्याकडे माहिती आहे तर जाऊन तुम्ही द्या ना. प्रश्न उपस्थित करून एक मंत्री आहे, उद्या सचिन सावंतांनी प्रश्न उपस्थित केले तर मी समजू शकतो. ते आमदार नाही, मंत्री नाही, त्यांच्याकडे घटनात्मक अधिकार नाही, राज्यपाल महोदयांनी त्यांना शपथ दिली नाही. पण एक मंत्री नवाब मलिक हे काही सचिन सावंत नाही आहे. त्यांना मंत्री म्हणून सारे अधिकार आहे. आज आपण पाहतो की दिलीप वळसे पाटील नाही, प्रश्न हाच आहे ना. अगदी तुम्ही म्हणजे आधी हा कारण असताना मुनगंटीवारजी, मला कमाल वाटली की तुम्ही सचिन सावंतांबद्दल असं का बोलता. केपी गोसावी आणि मनीष भानुशालीचं तरी अधिकार काय, हाच प्रश्न आहे ना मुनगंटीवारजी. नाही, अधिकार सामान्य आहे. मी तुम्हाला सांगितलं की कोणताही सामान्य माणूस, एखादा आरोपी याला पकडून देऊ शकतो. अशा अनेक गोष्टी महाराष्ट्रात घडल्या हजारोच्या संख्येने. सामान्य माणूस पकडून देऊ शकतो. आता प्रश्न जो सचिन सावंतांनी उपस्थित केला की त्यांच्या गाडीत पोलिसाचा पाठी होती. पहिली गोष्ट, पोलीस पाठी कोणती होती, काय होती, ही जी काही जास्तीची माहिती जी नवाब मलिकाकडे आहे. नवाब मलिक मंत्री आहेत. मंत्री म्हणून ही माहिती जाऊन त्यांनी दिली पाहिजे. मी जसं मला तुम्हाला म्हणालो की तुम्ही साधा आरोप झाला की 100 कोटी रुपयाचे दावे टाकता. तुमच्याकडे जास्तीची माहिती असेल तर यामध्ये तुम्ही कोर्टात सुद्धा जाऊ शकता. तिसरा मुद्दा, जे मुद्रा पोर्टमध्ये जे सापडलं ते पकडण्यात आलं आहे, ते सुद्धा सरकारनेच पकडलं. ते महाराष्ट्र सरकारने पकडलं नाहीये, ते सरकारने पकडलं आहे. आणि म्हणून असा प्रश्न की बीजेपीचा काय संबंध, असे जे काही तारे तोडले जातात याच्यावर मूलतः माझा आक्षेप आहे. मंत्री म्हणून तुम्हाला काही दायित्व आहे की नाही. तुमच्याकडे जर जास्तीची माहिती आहे, तुम्हाला असं वाटतं तर तुम्ही ही माहिती घेऊन गेलात का कार्यालयात? तुम्ही तुमच्या गृह विभागाच्या माध्यमातून तपासलत का? तुमच्या गृह अतिरिक्त मुख्य सचिवाला साधं एक मंत्री म्हणून पत्र पाठवलं का विचारा ना त्यांना. मंत्री म्हणून त्यांना फक्त राजकारणच करायचं आहे, त्यांनी पाठवलं का नाही? तातडीची कॅबिनेटची बैठक होती, कॅबिनेटमध्ये मी माहिती घेतो. मग मी निश्चितपणे सांगतो या विषयावर चर्चा सुद्धा नाहीये. म्हणजे शुद्ध आणि 100% फक्त शाहरुख खानचा पोरगा आहे म्हणून त्याला वाचवण्यासाठी आपल्या पदाचा दुरुपयोग करायचा. काय तर शाहरुख खानचा पोरगा आहे म्हणून म्हणून आपल्याला काही जबाबदारी नाहीये. मुनगंटीवारजी, हे प्रश्नांची उत्तर आपण सचिन सावंत यांच्याकडे आहेत का बघूया. नक्कीच, अगदी मुनगंटीवारजी, मी थोडं थांबवतो तुम्हाला. सचिन सावंत, यातले जे घटनात्मक प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत मुनगंटीवारांनी, त्यांच्या म्हणण्यानुसार या सगळ्याची दखल आज पत्रकार परिषदेत घेतली. याची कॅबिनेट स्तरावर याची तुम्ही चौकशी करणार का, केंद्रीय स्तरावर चौकशी करणार का, की आणि दुसरा महत्वाचा प्रश्न, हे फक्त शाहरुखच्या मुलाला वाचवण्यासाठी केलं जातंय का? हास्यास्पद आहे. पहिली गोष्ट अशी की नवाब मलिक मंत्री आहेत हो, परंतु एनसीबी ही राष्ट्रीय स्तराची यंत्रणा आहे, राष्ट्रीय तपास यंत्रणा आहे. आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेला प्रश्न विचारण्यासाठी त्या ठिकाणी काही कोणावर बंधनं नाही आहेत. प्रत्येक नागरिकाच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी ते बांधील आहेत. आणि हे जे काही आता प्रश्न उपस्थित झाले ते समोरासमोर दिसत आहेत. त्या रेडमध्ये तुम्ही त्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा मुनगंटीवार साहेब, की तुमचा जो उपाध्यक्ष भाजपचा आहे तो त्या आरोपीला, एनसीबीची रेड चालू होती, लक्षात घ्या, त्यांनी पकडून दिलेलं नाहीये त्यांना. एनसीबीची रेड चालू असताना यांना पकडून आणण्याचं काम हे करतायत, एनसीबीचे अधिकारी करत नाहीत. हा प्रश्न आहे. त्यामुळे प्रश्नापासून बगल देण्याचा प्रयत्न करू नका. हे दोन व्यक्ती कोण होते त्यांचे त्या ठिकाणी दिसत आहेत ना, भाजपच्या नेत्यांबरोबरचे चित्र दिसत आहेत, ते एनसीबीचे अधिकारी आहेत का? तुम्ही त्याचं उत्तर खऱ्या अर्थानं मुनगंटीवार साहेब विरोधी पक्षाचे नेते असताना आणि भाजपचे नेते असताना मला असं वाटतं की तुम्ही देखील हा प्रश्न विचारला पाहिजे की भाजपचा किंवा खासगी व्यक्ती तिथे काय करतोय.
शेवटी उत्तरदायित्व हे भारतीय नागरिकांवरती आहे हा प्रश्न विचारण्याचं. आणि तुम्ही नागरिक आहात, तुम्ही प्रश्न विचारा. नवाब मलिकच का, आम्ही सगळे विचारतोय आणि याची चौकशी झाली पाहिजे याची मागणी करतोय. भाजपचा पदाधिकारी काय करतोय, मग भाजपचा त्याच्याशी संबंध आहे का, तुम्ही सांगितलं होतं का, ह्याचंही उत्तर मिळालं पाहिजे ना. आणि मग ते पत्रकार परिषदेमधनं प्रश्न विचारणं आमचा अधिकार आहे. एनसीबीनं उत्तर दिलं पाहिजे. एनसीबी ही काही त्या ठिकाणी कुठली अशा तऱ्हेची त्याला दिलेली नाही, इम्युनिटी मिळालेली नाहीये. त्याने प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. ते भारताच्या प्रत्येक नागरिकाला उत्तरदायी आहेत प्रश्न. नक्कीच. मुनगंटीवार साहेब हसतायत, ही टीप तुम्हीच दिली होती का भाजपच्या तुमच्या या पदाधिकाऱ्यांना? कारण सचिन सावंत साहेब मोठे नेते आहे काँग्रेसचे. मग यांचा जोक यासाठी वाटतो की त्यांना ही पद्धत माहित नाही की समजा राज्य सरकारने जरी त्यांच्याकडे असणारी माहिती एक पत्राद्वारे एलसीपीला पाठवली की आमच्याकडे अशी अशी सूचना आहे, माहिती आहे, तुम्ही तपासून सांगा. तुम्ही का पत्रकारांना सांगून पत्रकाराच्या माध्यमातून कोणता विभाग उत्तर देतो का? नाही मुनगंटीवारजी सचिन सावंत यांचा प्रश्न स्पेसिफिक आहे. मुनगंटीवारजी, मनीष भानुशाली तिथं काय करत होता या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे आहे का? केंद्रीय विभागाला पाठवता येतं. मुख्यमंत्री महोदय किंवा मुख्य सचिव किंवा नवाब मलिक स्वतः पत्र पाठवू शकतात. ही पत्रकारांना प्रश्न द्यायचे आणि तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा माहिती देतील. तुमच्या जर प्रश्नाचं उत्तर पाहिजे आहे तर ते उत्तर तुम्हाला 100% राष्ट्रवादीचे, ठीक आहे जास्त खासदार नाही, मी मान्य करतो 4च खासदार आहे महाराष्ट्रात, पण खासदारांचा जो खासदारांचा आणि येथे एनसीबी कारवाईचा काय प्रश्न? कमी खासदार असले म्हणून भाजपचे कार्यकर्ते प्रत्येक ठिकाणी पोलीस फौजफाट्यावर जाणार का? काय मुनगंटीवार साहेब, तुमच्याबद्दल आदर आम्हालाही आहे, ज्येष्ठ आहेत, ज्येष्ठतम उत्तर द्या. सचिन सावंत तुम्हाला थेट प्रश्न विचारताय. माहिती नसली तरी नाही, माझं एवढंच म्हणणं आहे मुनगंटीवार साहेबांना, आपण ती बाजूला ठेवूया. हा प्रश्नाचं उत्तर मिळणं गरजेचं आहे, एनसीबीने देणं गरजेचं आहे, नंबर 1. दुसरी गोष्ट अशी की आता ज्या पद्धतीने ते काही प्रथा सांगतायत, त्या ठिकाणी भूमिका सांगतायत, कुणी काय केलं पाहिजे होतं, मला सांगा किरीट सोमय्या जे आता आरोप करतायत, तुम्ही जा ना चौकशी करायला, ईडीच्याकडे जाताय, सगळे जाताय, आम्ही कोणी अडवत नाही. नाही सचिन सावंत, आता मी तुम्हाला थांबवतो. सचिन सावंत आता मी तुम्हाला थांबवतो, कारण मी तुमच्यावरनं मुनगंटीवार यांनाही थांबवलं होतं. माझा प्रश्न, तुम्ही काहीतरी स्पेसिफिक प्रश्न मुनगंटीवारांना विचारत होता या कारवाई संदर्भात, तो प्रश्न प्लीज विचारा. माझं एवढंच म्हणणं आहे की या संदर्भामधली सगळी जी एनसीबीची भूमिका ही जी काही प्रश्नांकित केलेली आहे ती समोर आली पाहिजे. कारण या संदर्भामध्ये कुठल्याही तऱ्हेचा अधिकार नसताना अशा खासगी व्यक्ती एका शासकीय कामामध्ये, रेड करणं ही शासकीय काम आहे, त्याच्यामध्ये कशा तऱ्हेनं त्या ठिकाणी दिसतायत, त्यांचा काय रोल होता, ते का गेले तिकडे, कोणाच्या सांगण्याने गेले, कोणी त्याला परवानगी दिली, यामध्ये जे काही सीज झालेलं आहे त्याची प्रक्रिया पूर्णपणे नीट केली की नाही, ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्या पाहिजेत. आणि आजच्या परिस्थितीमध्ये या राष्ट्रीय तपास यंत्रणांची विश्वासार्हता पूर्णपणे शून्य झालेली आहे आणि त्यामुळे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतो, खोटेपणा पुढे येतोय, सातत्यानं खोट्या गोष्टी रचल्या जातात, कुभांड रचली जात आहेत आणि त्यामुळेच आम्ही महाराष्ट्र विकास आघाडी सरकारनं स्वतः चौकशी केली पाहिजे हे कसं झालं म्हणून, अशी आम्ही मागणी केलेली आहे. आता हाच प्रश्न घेऊन मी मुनगंटीवार यांना विचारतो. मुनगंटीवार, या ठिकाणी मनीष भानुशाली हा तक्रारदार होता की नाही हे समोर आलं पाहिजे. जर तो असेल तर ती अत्यंत महत्वाची गोष्ट आहे या सगळ्या केसमध्ये. पण मनीष भानुशाली त्या रेडवेळी जर तिथे उपस्थित असतील तर त्यांच्या भूमिकेबद्दल तुम्ही काय सांगाल? असं आहे की तपासाशिवाय ना तुम्ही भूमिका मांडू शकत नाही. नक्कीच मी दोघांनाही थांबवतोय, फक्त एका मिनिटासाठी थांबवतोय. स्वतः मनीष भानुशाली आपल्यासोबत जोडले जात आहेत. भानुशाली साहेब, तुमचं नाव येतंय, तुम्ही नेमकं तिथे का होता? हेलो, हा भानुशाली, तुम्ही त्या रेड वेळी तिथे उपस्थित का होता? हेलो, हाँ जी, आवाज नहीं आ रहा सर आपका. भानुशाली जी, आप उस समय वहां पे क्या कर रहे थे? आज नवाब मलिक ने आपका नाम लिया है. देखो, ये एकदम गलत आरोप है और मेरे को तो सिर्फ एक इंफॉर्मेशन मिली थी, एक माहिती मिली थी कि ऐसा कुछ लोगों के द्वारा कि ऐसा यहाँ पे कृत्य या पार्टी होने वाली है, देश को ये खोखला कर देगा, युवा धन को, उसको बचाने के लिए मैंने इंफॉर्मेशन शेयर की अधिकारियों के साथ. हाँ, और मैं साक्षी था करके मेरा साइन करने के लिए गया था. ओके. और आपके बारे में ये कहा जा रहा है कि आप बीजेपी के बहुत सारे नेताओं के नजदीक के पर्सनालिटी है और उसके बाद आप गुजरात में थे, उसके 2 दिन बाद आप यहाँ पे क्रूज पे थे. ये सब आपको, जो आप पे लगाए गए जो आरोप है, वो मंजूर है? नहीं, ये पूरे, मैं वापिस आपको एक बात क्लियर करना चाहता हूँ, न मेरे कोई नेता का इसमें कुछ है, न किसी से कुछ लेना देना नहीं है इस सिलसिले में.
मैं एविडेंस के साथ आपको बता दूंगा कि 1 तारीख के रात 9:30 बजे मेरे पास जो इंफॉर्मेशन आई वो मैंने इनके साथ शेयर की, अधिकारियों के साथ। वो मेरे मोबाइल में सारे हैं, वो मैं अभी कॉल कॉन्फ्रेंस में सारा बता रहा हूँ। ये बहुत अच्छा कर रहे हैं कि आप खुद इसके ये पूरे आरोप प्रत्यारोप के बाद आप खुद सामने आ रहे हैं। मनीष जी, सवाल आगे ये नहीं, बात ये नहीं है, आरोप प्रत्यारोप की बात नहीं है, क्योंकि हमने जो हमारे ऊपर ये कार्ड होने वाला था उसको रोकने के लिए हमने अधिकारी लोगों के साथ माहिती शेयर की और इन्होंने इसका अच्छे से ये कार्यवाही करके, हाँ। अधिकारी ने अच्छे से कार्यवाही करके अच्छा काम कर रहे, तो फिर हमें कहाँ सामने से आने की जरूरत है सर। और ये वैसे भी तो ये थोड़ा भी आ गया है कि ये हमने माहिती ये की है, हाँ। उसमें हमको ऑलरेडी जान का धोखा हो गया है। अच्छा, क्योंकि देश हित में हमने ये कदम उठाया और हमें पता था कि इसका रिएक्शन बुरा भी आ सकता है, लेकिन इसकी कोई भी परवाह नहीं करते हुए हमने ये जो काम होने वाला था उसको अंजाम दिया। मैं 1 मिनिट के लिए आपको रुकवाता हूं। आपल्यासोबत मुनगुंटीवार देखील आहे, सचिन सावंत आहे। मी लोकशाही न्यूजच्या वतीनं आवाहन करतोय, त्यांच्या जीवाला जर धोका असेल, लक्षात घ्या त्यांनी केलेलं काम हे देशहिताचं आहे। प्रत्येक ड्रग्जचा एक कण अन कण पकडणं ही सगळ्यात मोठी कारवाई, त्यांच्या जीविताला धोका होऊ नये म्हणून दोन्ही सरकार आणि विरोधी पक्षाला माझे आवाहन असेल की आपण यासाठी पोलीस संरक्षणाची त्यांच्यासाठी मागणी करावी, असं एक नागरिक म्हणून अपील आहे। आता मी भानुशाली यांच्याकडे येतो। भानुशाली जी, आप पे लगाया गया सबसे पहला आरोप यह है कि आप रेड के वक्त क्या कर रहे थे। आपने उनको जानकारी दी, अच्छा काम किया, लेकिन रेड के प्रोसेस में आप उन अधिकारियों के साथ कैसे बर्ताव कर रहे थे? मैं समझा नहीं, वापस आप मुझे पूछ सकते हो सवाल सर। आप आर्यन खान को या बहुत सारे जो विक्टिम थे उन लोगों को ले जा रहे, ऐसे विजुअल है, आपके फोटो है, आप रेड के वक्त क्या कर रहे थे? देखो, हमने उनके साथ रेड के वक्त भी हम लोग उनके साथ थे, कुछ लिस्ट थी हमारे पास और अधिकारी बोल रहे थे कि अगर हमको अधिकारी को देख लेंगे तो कुछ चेहरे थे वो तो हमारे पास जो नाम थे, हाँ। वो नाम हम सर्च कर रहे थे और उनको बता रहे थे, देखो सर ये व्यक्ति फलाना फलाना इसके पास हो सकता है, सस्पेक्टेड है ये, क्योंकि हमारे कुछ दोस्त लोगों ने हमको ये इन्फॉर्मेशन भेजी थी। अभी मेरा तो नाम हो गया, अभी और किसका नाम मैं नहीं बताना चाहता क्योंकि उसको भी जान को धोखा हो सकता है। नहीं, और एक नाम सामने आ गया है भानुशाली जी, कार्य हो रहा है। भानुशाली जी, और एक नाम सामने आ गया है, उनका नाम केपी गोसावी, ऐसा मलिक साहब ने बोला है। अब आप उनको पहचानते हैं? नहीं, वो भी हमारे एक मित्र थ्रू आए थे, हाँ, ठीक है। एक्चुअली हमारे मित्र ही उनको भेजा, क्योंकि मैं तो बोला था कि मुझे ये पिक्चर में नहीं आना है, क्योंकि मैं कुछ पार्टी का वापिस ये विरोध विपक्ष इसका ये करेंगे वो करेंगे, और वही हुआ, क्योंकि इनको और कुछ तो काम है नहीं। जो अच्छा हो रहा है हमने कुछ अच्छा करने का कार्य कर रहे हैं, तो उसमें भी ये लोग गलत चीज निकाल के आए। आप मुझे ये बताइए कि एक आम इंसान, एक आम नागरिक की जवाबदारी के हिसाब से मैंने जो काम किया है, अगर कुछ आपको गलत रहेगा तो आप मुझे बता दीजिए कि मैंने गलत किया है। मैंने तो पहले ही बोला है कि आपने जो काम किया है वो राष्ट्रहित के लिए सबसे जरूरी और अहम ये हिस्सा है, और इसीलिए मैंने खुद ये रिक्वेस्ट की है चैनल की तरफ से कि आप जैसे लोग जब ऐसा काम करते हैं तो उन लोगों को पुलिस प्रोटेक्शन जान के लिए, उनके जोखिम के लिए उनको देना चाहिए। अभी मेरा सवाल यह है भानुशाली जी कि आपके ऊपर एनसीपी बहुत सारे आरोप लगा रहे हैं, वो बोल रहे हैं कि आप विक्टिम है, आपने ये जानबूझ के किया। इसके बारे में आपका क्या सवाल है? नहीं, इसमें जानबूझ के कुछ होता ही नहीं है सर। मुझे ये बताओ, मैं इसमें क्या जानबूझ के कर सकता हूँ? मैं एक आम इंसान हूँ, मैं आम नागरिक हूँ, सीधा साधा आम नागरिक हूँ। इनको तो क्या, इनकी सरकार की बदनामी हो रही है कि इनके मुंह के नीचे, इनके सरकार के मुंह के नीचे ये सब हो रहा है और इन्हें कुछ पता नहीं था, और हमने इन्फॉर्मेशन शेयर की उनके साथ कि सर ऐसा होने वाला है। आप चाहिए तो वानखेड़े सर को भी पूछ सकते हो कि हमने माहिती शेयर किया इनके साथ। तो ये जो पूरा ऐसा जो फेस्टिवल हो रहा था या पार्टी हो रही थी, इसकी टिप आपने एनसीबी को दी थी? जी, हमने जानकारी दी उनको। और अभी जो ये प्रेस कॉन्फ्रेंस होने के बाद आपकी क्या भूमिका है? मेरी भूमिका ये रहेगी कि मुझे बदनाम किया इन्होंने, और मैं इनके जो माननीय नवाब मलिक जी, जो कोई भी बात सच्ची समझे बिना, कुछ जानकारी लिए बिना मेरे ऊपर जो गलत आरोप किया है, तो उनके खिलाफ मैं बदनसीबी का दावा ठोकने वाला हूं।
और आपण आता बघतोय आपल्यासोबत मनीष भानुशाली आहेत, मुनगंटीवार साहेब पण आहेत, सचिन सावंत पण आहेत। मनीष भानुशाली हे या सगळ्या कारवाई वेळी उपस्थित होते। भानुशाली जी, आगे मेरा सवाल आपके लिए यह है कि आपके साथ मोदी जी की छवि है, आपके साथ अमित शाह जी की छवि है, वो छवि इस प्रेस कॉन्फ्रेंस के दरमियान दिखाई जा रही है और ऐसा बताया जा रहा है, ऐसा दावा कर रहे हैं एनसीपी के लोग कि आप ये पॉलिटिकल हेतु से ये पूरा प्रेरित होकर आपने ये किया है। नहीं, ये सारे आरोप गलत है। मैंने आपको पहले भी बता दिया था, इसमें मेरे कोई पार्टी के लीडर की कोई भी भूमिका नहीं है। चाहे तो आप मेरे कॉल रिकॉर्ड चेक कर सकते हो, आप हर कुछ चेक कर सकते हो। बाकी तो हम पार्टी के कार्यकर्ता है, तो पार्टी के कार्यकर्ता तो किसी भी नेता के पास हमारे आसानी से मिलने के लिए, शुभेच्छा देने के लिए जा सकता है, इसमें कोई बुराई नहीं है। बाकी ये इसमें किसी का भी कोई भी रोल नहीं है। और एक सवाल जो सबसे बड़ा अहम है, आज एनसीबी के लोगों ने और कई लोगों ने आपके बारे में जो सवाल खड़ा किया है, वो सवाल ये है कि आप 21 तारीख को दिल्ली में थे, 22 से लेकर 28 तक आप गांधीनगर गुजरात में थे, और ये वही तारीख है कि जिस तारीख में मुद्रा एयरपोर्ट पे बहुत बड़ा ड्रग्स रिकवरी हुई थी। इसके बारे में आप क्या कहेंगे? देखो, मुझे ये सब चीज की जानकारी नहीं है। बाकी तो मेरा गुजरात मेरा गांव है, तो मेरा आना जाना होता है। वो मेरे गांव में मैं जाता हूँ और बॉम्बे भी आ जाता हूँ। उसमें इसी में किसी से कुछ कोई भी, मैं अभी कहीं भी जाता हूँ तो उससे ये केस से कोई लेना देना नहीं है। ये सबसे बड़ी जानकारी है। और भानुशाली जी, आपने जब एनसीबी को ये पूरी जानकारी दी तो एनसीबी की तरफ से आपको पूरा सपोर्ट दिया गया है? 110% समीर वानखेड़े सर जी ने 110% उन्होंने बहुत अच्छा काम किया कि ये जानकारी जो हमने दी उनके ऊपर उन्होंने बोला कि 2-3 जगह से और भी हमें इंफॉर्मेशन आ रही है, लेकिन आपकी इंफॉर्मेशन सटीक मिल रही है। और आपने नाम भी कुछ बताया है, कुछ लोगों का और लोगों ने भी नाम बताया है जिनके पास 3-4 जगह से जानकारी हुई। उसके बाद ये समीर जी ने पूरा ऑपरेशन किया और बहुत बढ़िया किया और सारे लोग पकड़े गए। और ये देश का युवा धन इस नर्क में जो जाने से हमने रोकने का काम किया है, उसने वानखेड़े सर ने भी हमको बहुत सपोर्ट किया। देश सेवा के लिए हमने जो काम किया है, मैं आपको वापस रिपीट करता हूँ, मुझे पता है कि मुझे कभी भी धोखा हो सकता है और मैं रहता हूँ उसी सवाल के ऊपर आ रहा हूं मैं भानुशाली जी। अब आपने जब आपका लगा के मेरे साथ बहुत कुछ गलत कर सकती है। भानुशाली जी, इसी क्वेश्चन पे मैं आ रहा था। अभी आपका नाम सामने आ गया है, तो आपने अपने वरिष्ठ नेताओं से ये अपील की है कि आपको पुलिस प्रोटेक्शन दिया जाए? नहीं सर, देखो, मैं इसके लिए वापिस आपको रिपीट करना चाहता हूं कि ये केस में मेरे वरिष्ठ नेताओं का किसी का भी कोई रोल नहीं है। ये पर्सनली मैं एक आम नागरिक, एक देश का आम नागरिक बनके मेरी जो फर्ज समझ रहा था, उस फर्ज मैंने निभाई है। और अभी तक मैंने मेरे कोई भी नेता, कोई भी जो हमारे पार्टी के वरिष्ठ नेता है, मैं किसी का भी संपर्क नहीं किया है, क्योंकि ये काम मैंने मेरे देश के लिए किया है। नक्कीच, तो उसका नक्कीच या सगळ्या प्रकरणातलं तथ्य लवकरच या बुरा फल मिले मैं भुगतूंगा। नक्कीच या सगळ्या प्रकरणातलं तथ्य समोर येईल। पण सगळ्यात महत्त्वाचं, मनीष भानुशाली, तुम्ही तुमची भूमिका येऊन लोकशाही न्यूजवर सर्वप्रथम सांगितली, त्याबद्दल तुमचे आभार। आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत होते, भाजपकडून सुधीर मुनगंटीवारजी होती। एकूणच आज नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेनंतर महाराष्ट्रात जे वादळ उमटलंय, त्याच वादळाचा या सगळ्यातनं ही सगळी उत्तरं समोर येत आहेत। रुपाली बडवे आपल्यासोबत जोडल्या जात आहेत। रुपाली, राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेनंतर आपण सगळ्या अंगानं या प्रकरणाची सत्य तथ्य समोर आणतोय, आता नेमकी काय राजकीय खळबळ माजली आहे? ऋषी, आपल्याला माहिती, खरं तर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी तशा पद्धतीने एक पत्रकार परिषद घेऊन एक मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। याच्यामध्ये आपण जर बघितलं तर थेट जो एनसीपीची जी काही कारवाई होती त्याच्यामध्ये थेट त्यांनी भाजपचा हस्तक्षेप असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। सगळ्यात मोठा त्यांचा हा आरोप होता की 3 तारखेला जी काही कारवाई झाली क्रूजवरती, ती सगळी नियोजित होती, हा सगळा जो आहे तो सगळा बनाव होता, अशा पद्धतीचं वक्तव्य नवाब मलिक यांनी केलेलं आहे।
सोबतच त्यांनी हे सुद्धा म्हणलेलं आहे की क्रूजवरती जे काही अंमली पदार्थ जे काही ड्रग्ज सापडले होते तर ते क्रूजवर सापडले नसून ते एका अधिकाऱ्याच्या टेबलवरचे एका कार्यालयातले आहे. त्याच्यामुळे हा सगळा बनाव केला जातो आहे आणि या सगळ्यामध्ये कुठे ना कुठेतरी भाजपच्या कार्यकर्त्यांचा किंवा भाजपचा थेट हस्तक्षेप असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे एकूणच हे संपूर्ण प्रकरण आता वेगळ्या वळणावरती जाताना पाहायला मिळते आणि एकूणच आपण बघितलं त्याच्यामध्ये आता भाजपच्या जशा पद्धतीने 2 लोकांची नावं घेतलेले, एक तर भानुशाली आणि दुसरं गोसावी, हे नेमके भाजपचे कार्यकर्ते आहेत का असा देखील आता प्रश्न उपस्थित झालेला आहे. आणि जर ते भाजपचे कार्यकर्ते असतील तर ते एनसीपीच्या कारवाईमध्ये नेमकं काय करत आहे अशा पद्धतीचा एक मोठा आरोप केलेला आहे. आणि एकूणच हा प्रश्न ऋषी फक्त राज्यापुरता मर्यादित नसून हा प्रश्न आता आंतरराष्ट्रीय पातळीवरती गेलेला आहे. एकूणच केंद्राच्या पातळीवरती भानुशाली दिल्लीमध्ये जातो, गुजरातमध्ये जातो आणि एकूणच ह्या सगळ्या कारवाया होतात. त्याच्यामुळे फक्त मुंबई नाही तर दिल्ली आणि गुजरातमध्ये सुद्धा जे काही ड्रग्सच्या संदर्भात कारवाया होत आहेत त्या सगळ्यामध्ये कुठे ना कुठेतरी भाजपचा हात असल्याचा थेट आरोप आता नवाब मलिक यांनी केलेला आहे. नक्कीच या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी हीच आहे आणि याच खळबळजनक बातमीचे सत्य, तथ्य, फॅक्ट आणि ऑन द स्पॉट लोकेशन आपण सगळे रिव्ह्यूज पोहोचवतोय लोकांपर्यंत. याच मोठ्या बातमीचे अपडेट आपण घेतच राहणार आहोत.